बा टायमर येतं की नाही? अरे कसलं ट्रॅफिक आहे, वरचे पूर्ण ब्रिज बंद. चल ठीक आहे, जाऊया चल. बॅक पुढे गेला. चला आजचे काय गाईड, आमचे गाईड DN ट्रेकर आमचे गाईड. काय बोलतो, हा म्हणतो जायचं? हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर SRTची प्रॅक्टिस तर तुम्ही बघतात आहे सर्व लोकांची. सो आम्ही पण आज प्रॅक्टिसला चाललो आहे. आम्ही चाललो आहे टकमक फोर्टला. माझ्यासोबत आहेत DN ट्रेकर, फेमस ट्रेकर्स आहेत. सो आज तेच आम्हाला गाईड करणार आहेत. सो येस, आणि चला तर मग स्टार्ट करू आता थोडा वॉक जॉक करून. शार्दूल आहे ना? चला 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 लवकर, चला 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 चला. 4:30 चालेल ना? 4:30 5:30 काय ते 4:30 8-9 आला तरी चालेल. बघू कसा होतो तो. कुठे गेला? तुम्हाला सांगू इच्छितो की माझी रेस होणार आहे आता नेक्स्ट डिसेंबरला. 13 डिसेंबरला रेस आहे SRT, जी मी लास्ट इयरला केली. सिंहगड राजगड तोरणा 53 किलोमीटर करणार आहे मी. आणि तसं पण आणि त्याच्या नेक्स्ट मंथला मीन्स जानेवारीला बुर्जला जाणार आहे. सो आजचं टार्गेट आहे बघू 2 राऊंड तरी करायचा विचार आहे. मे बी 1000 ते 1500पर्यंतचा एलिव्हेशन क्लाइंब करायचं आहे. सो निघू आता, चला तर मग. आंबारे मला कुठे टाकून चाललात? चल 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 चल, असंच ते. 7 वाजलेत आता. रनिंग स्टार्ट केली खरी, बघू किती वेळ लागतो. DN पुढे आहे तर एकदम सुसाट घेऊन जाईल. 200-300 मीटर नंतर हाईक सुरू होतो लगेच. सो बघू शकता तुम्ही, हाईक आता सुरू झाला आहे. काही ट्रेकर्स लोक पण आहेत. आज सॅटर्डे आहे, सो ऑलमोस्ट लोक येतात इथे. जवळ आहे ना, सो मुंबईच्या वसई विरारवरून. हां, खरा ट्रेन तर आता सुरू होतो आहे तसा. हा फील तुम्हाला तसा सोलंग स्कायचा फील देईल. स्टोन्सवर चढायचा रे इथे. हां तेच ना, तो भरपूर टफ आहे. गरम व्हायला सुरू झालं आहे तसा. फायनली हाईक करून आम्ही पोचलोय बाबा. इथे बघू शकता, हा इथे सपोर्टला जास्त काय नाही आहे आणि आम्ही अर्ध्यावर पोचलो आहे. आणि इथे चांगला व्ह्यू आहे, खूप चांगला व्ह्यू आहे. आम्हाला अजून एक राऊंड करायचं आहे, सो निघू आम्ही लवकर. आतापर्यंत ठीक आहे, ओके सगळं. मी तसाही पोलचा यूज करून चाललो आहे, म्हणजे तेवढा रिकव्हरी होत जाईल. सो बघू शकता, हा एक थोडासा पॅच आहे. त्याच्यानंतर वरती तो लास्टवाला दिसतो, तिकडे जायचं आहे आम्हाला. चला तर मग जाऊया. आलो रे. SRTला अशीच आहे रस्ता पूर्ण. जो मेन ट्रेल भेटतो ना मेन, तर रोडवर एक वेळ ठीक आहे, पळू शकतो. हां, राजगड तोरणाचा तो पूर्ण व्हॅली अशीच आहे पूर्ण. तिथे धावू नाही शकत, असा वॉकिंगच होता. तेच ना, हिरवं असतं तर नाही दिसलं असतं. बघू शकता, आम्ही हा टॉप चढणार आहोत आता आम्हाला टकमकचा. चला चला, ते पार्टनर गेले पुढे. SRTच्या प्रॅक्टिससाठी हा चांगला रूट आहे. ॲक्च्युली असा सेम रूट तिकडे पण आहे. सो आज आमची चांगली प्रॅक्टिस होईल.
ए बाबा चल 12 तासाचा कटअप आहे संपला असं केलं तर फुल ट्रॅकवर कधी ट्राय कर हां अच्छा हां मग चांगलं आहे तिथे पण असं लागतं रे सगळं भेटतं म्हणून हां हां जाता येत हां फुल पॅन्टने काय नाही वाटत आणि पोल हातात टेकवायचा आहे तो मग लांब कर ना लांब कर दाखवतो मी थांब नाही थांब दाखवतो बियन तर मास्टर आहे तर गेला पुढे कुठे बरोबर आहे बरोबर चाललो इथे फील वाटतो ना चांगला सोलंग्स काय चाललोय आपण असंच आहे असंच आहे सेम हा बघता हां ओके हो काय अच्छा हां काय हो आता फक्त लास्ट पॅच राहिला आहे हा तेवढा चढला की वर पोचू अर्धा पालघर दिसतं इथून ट्रेल रनिंगमध्ये तेच आहे की जेवढं पॉसिबल होईल तेवढं रनिंग करायचं फ्लॅट रुटेड किंवा डाऊनला सो इथे तर रनिंग नाही होणार रॉक क्लाइम्बिंग तर भेटणारच आहे चला जाऊया इकडे एकच आहे ना नदी तीच ती हा एक शेवटचा हाईक राहिला आता की आम्ही वर चढू एकदम टॉपच्या जवळ तेवढा इझी नाही आहे ते धडपडत आहे नाही नाही पाहिजे रे असं असं पाहिजे खरं राजगड चढणं असंच आहे रे ऑलमोस्ट असंच आहे हां सो बऱ्यापैकी वरती आलो आहे आपण लास्ट स्ट्रेच राहिला आहे चला जाऊया पटापट टोटल 600-750चं एलिव्हेशन भेटतं इथे कळेलच मी दाखवेनच किती आहे ते तसा दिसायला इझी असला तरी खूप कंट्रोल करून जायचं इथे बिकॉज बॅलन्स नसेल तर पडण्याचे चान्सेस आहेत खाली परत नाही केलं हे किल्ला टाईप असं नव्हतं ना ते लक्ष ठेवण्यासाठी फक्त दुर्गळ असतात ना ते असे हां मेन एंट्रन्सला पोहोचलो आता आम्ही इथून वरती जाऊ जुन्या पायऱ्या आहेत खाली बघू शकता काय बोलतो ये ना हां ठीक आहे डीएन ना कुठे ते झाडातून तुला उगाच नेतोय काटेरी वाटेतून ठीक आहे इकडून फिरून या बाजूने येणार रे आपण हां
बरोबर, प्रॉपर ट्रेलची प्रॅक्टिस. तुम्ही बघू शकता या झाडांना काटे आहेत आणि शॉर्ट्स जर घातलेली असेल तर काटे लागणार आहे 100%. सो मी तर फुल ट्रॅक घातले, DNने पण घातली आहे, पण शार्दूल साहेब आमच्या आहेत हाफ पॅन्टवर आहेत, सो त्यांना काटे लागतात. हां तरी पण ठीकठाक आहे. हां तर इथे बघू शकता पाण्याचे टाके आहेत. पाणी खराब झालं आहे ना रे, पिण्यासारखं नाही आहे. तरी पण नाही. इन्फिनिटी पूल काय? हां अच्छा, मे महिन्यापर्यंत नसता मे बी, सुकेल ते. त्याला खालतून हे असेल ना, नाही दगडात साचलेलं आहे, झरे नाही आहेत. नाही कातळाचे आहेत ते. बघू ना. मी मागच्या वेळेला पावसाच्या वेळी आलेलो आणि इथे पूर्ण खूप धुकं होतं, काही दिसत नव्हतं खाली. इथला व्ह्यू खूप भारी आहे, मस्त टेंट लावून इथेच राहायचं रात्रभर, भारीपैकी हवा लागेल. परफेक्ट आहे रे, एक नंबर ना, टाकायचा काम बरोबर. मस्त. फ्लॅट जागा पण हां इथे टेंट लावायचा, खाली आणून ठेवू शकतो आपण संध्याकाळी. वरती चढायला पाणी 2-2 लिटरची बाटली. सो गायज एक लूप तर झाला आहे, आम्ही परत 1-2 लूप्सचा विचार चालला आहे. बघू निघू आता थोडा थोडासा फ्रेश वाटतं आहे, अजूनही हवा पण चांगली लागते. निघू खाली जायला, चला अजून किती होतं बघूया. मजा आली पण चॅलेंजिंग आहे बऱ्यापैकी. आता खाली जाईल नाही तर एकदम प्रॉपर. चालेल चालेल. टकमक फोर्टचा हा मागचा बाजूचा जो रूट आहे, आम्ही तिथून चाललो आहे आता खाली. आणि बघू शकता ही पूर्ण खाली दरी आहे, थोडं सांभाळून चाललं पाहिजे इथे, कारण इथून एवढं रान वाढलं आहे की त्यात रस्ता तर दिसतच नाही आहे आणि इथे जास्त लोक येत नाही, त्यामुळे तेवढी पायवाट चांगली नाही आहे. दिसतंय काय रे पायाखाली? असे बऱ्याच ठिकाणी हे टाके कोरले ते ना, हां ते सगळे काय शिवाजी महाराजांच्या काळातले नाही आहेत, पण शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले त्या स्वराज्यामध्ये त्यावेळी. आणि डिगीमध्ये तरी कसं सुरुंग लावून केलेलं आहे की हे ॲक्च्युअली चुना असतो, चुन्याचा वापर करा. चुना जेव्हा आपण टाकतो ना, दगड तोडायला हां चुना वापरतात. हां चुन्यावरती मला वाटतं की ते थंड पाणी टाकलं ना की मग भेगा पडतात, असं काहीतरी आहे. असं आहे का? हां, चुन्याचा तो एक वापर असतो. चुना बघ आपण घेतला की त्याच्यात पाणी टाकलं थोडा हे वाफ हे होतं. वाफ येते टाईप. हां गरम होतं काय पाण्याच्या टाक्या बघू शकता या ते करतात. मग प्रत्येक किल्ल्यावर असतात, फक्त हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे, पूर्ण शेवाळ झाली आहे त्यावर. हां हां सावकाश, इथे सपोर्टला काय नाही आहे, सावकाश हे काय ते काही वाटा असं असतात की जिथे सपोर्टला काही नाही आहे ना, दगडं वगैरे, डायरेक्ट स्लिपरी माती आहे. चल रे DN पोचला अर्धवट. म्हणूनच त्याला बोललो मी 100ला कट आहे रे, 75 वगैरे करू नको तू.
बरोबर खालीच जायचं. पोचला पण ना खाली तो बघ. हे असा पॅच तोरणाला भेटतो ना चढायला. एक आहे एकदम खडीस्टर. आरामात आरामात. हा उन्हात ते ना चढणं डेंजर होतं. आणि क्वाड्स आणि तुझ्या मांड्यांना हो एवढे बेंड होतात ना ते पूर्ण ते हेच होतं ना ते. आरामात. हा गेला खाली. हो माउंटेन ड्यू डर के आगे जीते. पण साईडने जाऊया थोडा. हे खूप डेंजर असतात डाऊनला पण. सो थोडा इझिली जायचा. हवं तर बसून गेलात तरी चालतं. पोचलो खाली पोचलो. डेंजर पार्ट गेला. आरामात. तुझा तर झाला. सो आता आम्ही डाऊनला चाललोय. आणि डाऊन पण खूप टफ असतं तसं, कारण बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर तोल जाऊन पडण्याचे चान्सेस असतात. ते पूर्ण दगडाचा अंदाज पाहिजे पाऊल टाकताना मेन तर. हां सगळे हवाई आदळतो. ठीक आहे होईल प्रॅक्टिसने. एवढं काय त्यात. आरामात आरामात. सरळ चला. कॅमेऱ्यामध्ये येतोयस तू आधीच सांगतो. नडपडू नको कुठे. लोक बघतायत तुला. आता दिल्या तर थोडं कॉन्सन्ट्रेट करेल पूर्ण. हा व्ह्यू बघा एकदम दोन्ही साईडला खाली दरी आहे. आणि इथून मधून रन चाललंय आमचा. भारी व्ह्यू आहे. काय रे जमलात की काय? अर्धच झालंय अजून. नाही नाही उतरायला इकडेच आहे. एकच रस्ता आहे उतरायला. आहे पण तो सापडणार नाही तुम्हाला. दुसऱ्या गावात.
सो गाईज बघू शकता 8 किलोमीटर झालेत आणि एक लूप आमचं झाला आहे. सो आता नेक्स्ट राऊंडला आम्ही चाललो आहेत वरती. सो ओके आहे अजूनही, कारण तेवढं ऊन अजून आलं नाही आहे. सो चला तर मग अजून एक लूप करायचं आहे. बघू किती वेळ लागतो. आता तर 2 तास झालेत. जसं की बोललं जातं प्रत्येक किल्ल्यावर एक मंदिर असतं. सो इथे पण आहे एक. फक्त देव आहे तो आता हे हम्म. आहे एक काहीतरी ठेवलंय उदायला. सिंहगडच्या बॅक साईडने जाणार ना आपण, तो परत राजगडच्या बॅक साईडने जेव्हा तोरणा साईडला जातो सेम असाच रूट आहे, काही फरक नाही आहे. तर असे झाडं भेटणार आहे सगळे. हां, रेस तर याच्यापेक्षा डबल टिबल होणार आहे. 4 पट. सिंहगड राजगड तोरणा 53. आत्ताशे कुठे 15 पण किलोमीटर नाही झालेत. नाही 15 पट 3 पट होणार आहे. चला तर अजून थोडी प्रॅक्टिस बाकी आहे. सो 5 मिनटाचा ब्रेक घेणार आहोत आता. ब्रेकमध्ये चिक्की, पाणी, इलेक्ट्रॉल नॉर्मलच घेतलं आहे. कागद टाकू नको, माझ्याकडे द्या. येऊया खाली. हां, सो गाईज आजचं तर रन झालं आहे. आम्ही पोचलो आहे आता डाऊनला पूर्ण आणि 16 किलोमीटर झालेत आणि 1200 प्लस इलेवेशन आजचं गेन आम्हाला भेटलं बऱ्यापैकी. चांगली प्रॅक्टिस झाली आज आणि आमच्यासोबत DN होता आणि शार्दूल पण होता. त्याच्यामुळे बघू आता अजून एक संडे राहिल्यामध्ये आणि नेक्स्ट संडे त्याच्या 13 तारीखला आमची रेस होणार आहे SRT 53 अल्ट्रा. मी पण करणार आहे. तर चला तर मग पुढचे अपडेट्स मी देतच राहणार आहे. बघू नेक्स्ट संडे पण एक व्हिडिओ करू प्रॅक्टिसचा आणि तुम्हाला नेक्स्ट पुढचे अपडेट मी देतच राहीन. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.